कमवून एवढे मोठा माणूस आहे, आपण 5 रुपये कमवून काय ना मोठं होणार. हां, मग ते डोक्यात बसला 1 रुपये 1 रुपयांनी धंदे करायचे, 1 रुपयांनी 2 रुपयांनी धंदे. गिरेक नाही सोडायचं, जेवढं गिरेक येतं येऊ द्या. 1 रुपये भेटवलं नाही तर 2 रुपये भेटलं, जेवढं आलं ना आता घ्यायचं आपलं. माल विकून मोकळा व्हायचं. मोकळं. एक तर एक भेटू, 2 तर 2 भेटू. आणि तुम्ही 10 रुपयांनी विकलं, 10 रुपये इन्कम झाले तर 2 विकल्या दिवसात किती झाल्यात? 20 रुपये. आणि आम्ही 200 विकल्या 2 रुपयांनी तर किती झाल्यात? 400 रुपये. मग कोणीचं मोठं? असं डोकं चालवावं लागतं. शेतकरी आणलं, हां, माझ्याकडे आला तर मला काकडी घ्यायचं का, मला 2 नंबर काकडी असेल तर मला टाक सगळं. तर मला कसं घेणार? मला जसं सांगतो का, म्हणलं चांगल्या काकडीत 20 रुपये जातात, तुला कसं पाहिजे सांग. मी म्हणलं 300 रुपये पोते लाव, 2 नंबर काकडे जेवढे आहे तेवढे टाक. 12 पोते टाकले त्यांनी. लोकांचे एक कैरेट माल खपत नाही, आमचे 12 पोते विकले. काय भाव विकलं? 10 रुपये किलो. लोक 30 रुपये किलो विकत होते, आम्ही 10 रुपये किलो विकलं. 1500 रुपये भेटलं. धंद्याची पद्धत बघितली का? हं? रेट नाही बघायचा, माल 2 नंबर प्रॉफिट बघायचा. 2 300 नंबर रुपये पिशवी दिल्यात. 100 रुपये पिशवी हातात आले पैसे, 10 रुपये किलो. 50 किलोचे पिशवी धरायचं. एक पिशवी मागे 200 रुपये. 11 पिशवी विकलं. त्या खर्ची बिडची जाऊन सगळे पावते आम्हाला खर्च सगळे जाऊन 1600 रुपये घरी आले. घ्या. काय बिघडलं 2 तासात? 4 वाजता दुकान लावलं, 7 वाजेपर्यंत बंद 1600 रुपये 2 तासात. बाजारामध्ये. हां, 700 रुपये आणि 600 500 आपण दिवसभर कंपनीत कामं करायला कंपनीत कामं करायला लागतात. तर असं डोकं चालवायला लागतात. कोणच्या मालाला किती इन्कम. हां महाशिवरात्रीला हां आमचे सगळे धंदे, हां. पण आम्ही कवटे विकतो महाशिवरात्रीला. कवटे विकतात. लोणावळ्याला हां, 9,000च्या कवट्या आणल्या, 26,000 केले त्याचे. घ्या. सगळे धंदे साईडला करून फक्त एक दिवस. कवटे विकायचे. 70,000 रुपये इन्कम काढले 9,000चे एका दिवसात. एक दिवस माल आणलं आणि एक दिवस शिकलं, पण 2 दिवस गेले. पण 70,000 भेटलं. महिन्याचा पगार काढला ना. आहे का आम्हाचा बाप आहे. हा, राखेच्या सीझन मध्ये हां. आमचे सगळे राखे उधारी. 9 लाख रुपयाचे राखे आल्या तर होलसेल 8 लाख रुपयाचं करतो, बाकी रिटेल विकतो. 3 लाखाचे रिटेल विकले तर 2 लाख रुपये हातावर 15 दिवसात. 15 दिवसात 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. राखेचे फोटो तुम्हाला दाखवतो बघा, दुकान आमचं कसं लागतं. खाटावर दुकान लावतो आम्ही. कष्टाचा पैसा आहे आणि डोक्याचा पैसा आहे. आमच्या राखेचे दुकान. किती माल आहे? पुढच्या वर्षी विकू. अच्छा, म्हणजे इन्कम निघून 1.5 लाखाचा माल आहे अजून. हा, 1.5 लाखाचा माल आहे. कुठं दुकान? आता तुमचे फॅमिली आले होते, आम्ही याच्यामध्ये दुकान लावलं होतं करंजमध्ये. त्यांनी म्हणलं की माल नाही आहे. बांगडे विकत होते आम्ही, कानातला गळ्यातला बांगड्या. तो पण आमचे धंदे. धंदे सगळेच आपले, फक्त ते ओळखता आलं पाहिजे. हा, कोणत्या टायमाला कोणत्या धंदा इन्कम भेटेल तो धंदा करायचा. धंद्यामध्ये लाज नाही करायचं कधी, की लाज वाटतो हे करायचं. वापरायचे 10-15 दिवस महिनाभर यायचे नाही, परत लावून यायचे. बरं, तुमचं नाव काय आहे ना? आमचं JK खान. JK खान. खान. आता कुठं आहे ना? वडगावमध्ये? नाही ना, कामशेलमध्ये. आणि गाव कोणतं? UP. तुमची मुलाखत घेतलेली आपण. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. बघा, हे फेरीवाले आहेत, हे झाडू वगैरे विकतात. यांनी आता त्यांचा जीवन प्रवास सांगितलेला आहे. कुठल्या पद्धतीने त्यांनी ते लोणात आले किंवा मावळमध्ये आले आणि त्यांनी व्यवसाय चालू केला. तर तुम्ही पण थोडं लक्ष द्या सगळ्यांनी, आणि जमलं तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवसाय करायचा प्रयत्न करा. 4 रुपये जास्त कमवा आणि आपलं आयुष्य पुढं कसं चांगलं होईल याचा विचार करा. नोकरीच्या नादी लागू नका, कारण एक तर नोकरी तर मिळत नाही, मिळालं तर त्या टिकत नाही.
आणि जरी मिळालं तर त्या गव्हर्नमेंटच्या मिळल्या, सरकारी मिळल्या तर फायदा आहे, नाही तर काही उपयोग नाही. तर हे फेरीवाले आम्हाला भेटले होते, यांनी त्यांचा अनुभव शेअर केल्यामुळं त्यांचं आपण धन्यवाद मानतो आहे, आभार मानतो आणि हा व्हिडिओ इथं थांबवतो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. रामकृष्ण हरी माऊली.